पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोपरगाव नगर परिषदेने शहरातील नाले साफसफाई आणि खोलीकरण मोहीम हाती घेतली असून विविध भागांमध्ये युद्ध पातळीवर कामे सुरू आहेत। त्याचाच एक भाग म्हणून कोपरगाव शहरातील प्रभाग क्रमांक 2 मधील खडकी परिसरातील नाल्याची साफसफाई आणि खोलीकरणाचे काम सध्या सुरू करण्यात आले आहे। या नाल्याची साफसफाई पोकलँड मशीनच्या साहाय्याने करण्यात येत असून कामादरम्यान नाल्याच्या कडेला असलेली आणि नाले सफाईस अडथळा आणणारी अतिक्रमणे नगरपालिका प्रशासनाच्या अतिक्रमण विभागाकडून हटवण्यात आली। यावेळी काही अतिक्रमणधारक नागरिक आणि अधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक वाद झाल्याचेही पाहावयास मिळाले। मात्र प्रशासनाने संबंधित अतिक्रमणे हटवून नाले सफाईचा मार्ग मोकळा केला। या कारवाई दरम्यान नगरपालिका अतिक्रमण विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरवर्षी पावसाळ्यात खडकी परिसरातील हा नाला अरुंद असल्याने त्याला पूर येतो आणि नाल्याचे पाणी नागरिकांच्या घरामध्ये शिरून मोठे नुकसान होत असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत होत्या। याची दखल घेत यंदा नाल्याचे खोलीकरण व व्यापक साफसफाई करण्यात येत असल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून नगरपालिका प्रशासनाचे आभार मानले आहे। या नाले सफाई आणि खोलीकरणामुळे आगामी पावसाळ्यात खडकी परिसरातील पूरस्थितीवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळवण्यास मदत होईल अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे।